नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोध या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोधाची शिकवण ही शिकवण आपण डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या वाणीतून कथनातून ऐकतो आहोत. आज आहे भाग 23वा, दशक 12वा, विवेक वैराग. यामधले पहिले 5 समास आपण आता घेणार आहोत. विमल लक्षण, प्रत्यय निरूपण, भक्त निरूपण, विवेक वैराग्य निरूपण, आत्मनिवेदन. तर डॉक्टर शुभदाताई, आपल्याला विनंती आहे की आजचे कथन आपण सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक जनांना माझे विनम्रतापूर्वक साष्टांग दंडवत. आज आपण दशक 12 त्याच्यामध्ये विवेक वैराग्य या विषयाचं विवेचन म्हणजे आपण अभ्यास करणार आहोत.
मग त्या दिशेने आपल्याला योग्य प्रयत्न करायचे आहेत. प्रसंगावधानी राहायचं आहे. समर्थ सांगतात, दुसऱ्यासाठी कष्ट करा झीज सोसा. मग या सगळ्या वृत्तीला त्यांच्या दृष्टीने दिलेलं नाव म्हणजे सद्वर्तन आहे. मग या सद्वर्तनाचा प्रपंचामध्ये काय उपयोग, तर ते म्हणतात प्रपंच नीट होतो म्हणजे आपल्याला सुयश मिळतं. मग परमार्थामध्ये आपल्याला अभ्यास करताना प्रश्न मनामध्ये येतो, पहिला मी कोण, देव कोण, यांचा विवेकाने शोध घेणं. मग समर्थ म्हणतात, इथे तुम्ही ज्या अन्य परीक्षा देता किंवा जे अन्य प्रकारचं व्यावहारिक ज्ञान प्राप्त करता, त्याला पढित ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते पढित ज्ञान येथे कुछ कामाचं ठरतं, म्हणजे निरर्थक ठरतं. त्यासाठी काय करायला हवं, तर गुरुमुखातून विश्वाची उभारणी, विश्वाची संहारणी, या सगळ्या गोष्टी श्रवण केल्या पाहिजे. त्या समजून घेताना जड, चंचल आणि निश्चल या 3 श्रेणींच्या संयुक्तिक अनुभवातून सद्वस्तूची अनुभूती येईल. काळाची निर्मिती किंवा जो जन्म झाला हा चंचलाबरोबरच झालेला आहे, आणि आपलं मन जे आहे ते चंचलाचंच प्रतीक आहे. आपण जोवर मनाच्या आधिपत्याखाली वावरत असतो, तोवर आपण काळाच्या हातीचे बाहुलेच असतो. देव म्हणजे निर्गुण निश्चल परमात्मा. त्याच्या ठिकाणी काल संपतो. म्हणून परमार्थाची खरी परिभाषा ते म्हणतात अशी करता येईल की आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत हेच सत्य मानून मी व देव एकच असल्याची अनुभूती येणे होय. यालाच ते म्हणतात खरी परमार्थाची ही परिभाषा आहे. यासाठी आयुष्यभर विवेक आणि वैराग्य यांची जोड देऊन जीवन जगावे लागते. एका वाचून एक अपूर्ण लंगडे आहे, म्हणजे इथे दोन्ही हवं, विवेकही हवा आणि वैराग्यही हवं. विवेकाचा परिणाम आपल्यावर काय होतो, तर आपल्या अंतरकामध्ये असलेल्या ज्या वासना आहेत त्यांचा क्षय तो करतो. आणि वैराग्याने काय होतं, तर प्रपंचाकडे सतत धावणाऱ्या मनाची जी धाव आहे ती लटकी पडते, म्हणजे तिला मर्यादा येतात. अशा तऱ्हेने जो अंतर्बाह्य मोकळा होतो तो त्वरेने तरतो म्हणजे तरून जातो. जरुरीप्रमाणे इंद्रियांचा भोग घेणं हे प्रापंचिकाचे वैराग्य समजावे. सारांश काय, तर ते म्हणतात आपण स्वतः तरावे, आपल्या मधुर वाणीने लोकांना शिकवून त्यांनाही तारावे, त्यांच्यासाठी झिजून आपली कीर्ती मागे ठेवावी. हेच कृतार्थ जीवन होय. आणि असे कृतार्थ जीवन प्रत्येकाला प्राप्त व्हावं, त्यासाठी त्यानं या समासाचं, प्रास्ताविकाचं अंतःकरणपूर्वक अध्ययन करावं. ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पहिल्या समासाकडे जातो आहोत. त्याचं शीर्षक आहे विमल लक्षण. श्री समर्थांच्या मते प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी वेगवेगळ्या नसून त्या परस्पर पूरक आहेत. प्रपंचात उपयुक्त ठरलेले गुण परमार्थ साधनेला योग्य सहाय्य करतात. माणसाचा विवेक त्याला प्रपंचात आणि परमार्थाही यशाची प्राप्ती करून द्यायला ते म्हणतात मदत करत असतो. विवेक काय करतो, तो विवेकाने दूरदृष्टी प्रदान होते.
विवेकाने प्राप्त होणारी जी दूरदृष्टी आहे ती माणसाने भविष्यकालीन प्रसंगांसाठी, प्रसंग म्हणजे अडचणी, आपत्ती, संकट यांच्यासाठी तिची तरतूद करून ठेवावी. विवेक प्रधानी माणसाने पहिली गोष्ट काय करायची असेल तर समर्थ म्हणतात अवगुणांचा त्याग करा आणि सद्गुणांचा स्वीकार करा. असा माणूस म्हणजे वरून त्याच्याकडे पाहिलं तर तो आपल्याला सामान्य माणूसच भासतो, परंतु ते म्हणतात तसं नाही. असं असलं तरी त्याच्या अंतर्यामी विवेक सदैव जागृत असतो. सारांश काय तर श्री समर्थांच्या शिकवणीप्रमाणे आधी प्रपंच नेटका करावा आणि मग त्या पाठोपाठ परमार्थाची स्वच्छ अनुभूती, किती छान शब्द वापरलाय, स्वच्छ अनुभूती ग्रहण करावी. ही या समासाची शिकवण घेऊन आपण या दशकाच्या दुसऱ्या समासाकडे जातो आहोत. त्याचं शीर्षक आहे प्रत्यय निरूपण. प्रत्यय म्हणजे अनुभव. ते म्हणतात वासना प्रधानता हे कोणत्याही समाजातील माणसाचं प्रमुख लक्षण आहे. कोणत्याही प्रापंचिकाच्या मनात हीच आस असते की आपली प्रापंचिक परिस्थिती उत्तम असावी, पण वास्तव मात्र वेगळे असल्याने त्याच्या पदरी केवळ दुःख आणि दुःखच येते. याचं स्पष्ट कारण ते म्हणतात प्रारब्ध नसून त्याने योग्य दिशेने न केलेली वाटचाल हेच असते. आणि हेच खरे आहे, म्हणून योग्य दिशेने वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे. या अचूक यत्नाचे वर्णन श्री समर्थ येथे या समासात करतात. आपण स्वतःला नीट ओळखले. आपल्याला ओळखायचं म्हणजे काय तर आपल्या अंगी असलेल्या अवगुणांचा नीट परिचय करून घ्यायचा. लोकांशी कसा व्यवहार करायचा हे अंतर्यामी समजून घ्यायचं. मग ते म्हणतात काय होईल तर पावलोपावली अगदी आपल्या प्रत्येक घटकेला जे तंटे बखेडे मतभेद हेवे दावे जे घडतात ते संपुष्टात येतात. परंतु आपण पाहतो की हे न केल्यामुळे जिकडे तिकडे भांडणी होत राहतात आणि भांडणांमध्ये आपला जो वेळ वाया जातो, व्यर्थ जातो, त्यामुळे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याला, यशस्वी करण्याला जे प्रयत्न करायचे असते त्याला बगल मिळते, म्हणजे ते बाजूला राहतात. शिवाय अत्यंत महत्वाची गोष्ट समर्थ इथे सांगतात की लोकांचा म्हणजे प्रत्येकाचा हा अट्टहास असतो की आपण बरोबर म्हणजे मी बरोबर आणि समोरचा माणूस चूक आहे. समर्थ म्हणतात जर लोकांकडून तुम्हाला असं वाटतं की आपली प्रशंसा व्हावी तर त्यासाठी पहिली गोष्ट करायची लोकांनी दिलेले बरे वाईट अनुभव सोसणे क्रमप्राप्त आहे. कारण ते म्हणतात लोकांपेक्षा आपल्या वर्तनाची उंची उंच असावी, श्रेष्ठ असावी. दुसरी गोष्ट आपण समोरच्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. आणि हे जे वर्तन आहे त्या वर्तनाला समर्थ म्हणतात सोज्वळ वर्तन. मग या सोज्वळ वर्तनाचा परिणाम काय होतो असा प्रश्न निर्माण झाला तर ते लगेच त्याचं उत्तर देतात की आपलं अंतःकरण तर सोज्वळ आहे, पण त्याबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांची अंतःकरण पण निर्मळ होतात. यासाठी बोलतो तसे वागावे. असे असेल तर लोक त्याचा सन्मान करतात. जनतेला त्यांनी जनार्दन म्हणलेला आहे.
मग या जनार्दनाला खुश ठेवून त्याची कृपा प्राप्त करावी. खरे तर हे काम ते म्हणतात कठीणच आहे, पण आपल्याला हे करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात की माणसांना सवय असते की समोरच्या माणसाच्या वर्मावर बोट ठेवणं, ते ठेवू नये. कोणाचंही मन दुखवू नये. हे करण्याने काय करतो आपण, तर आपलं सामर्थ्य न दाखवता आपलं जे तुटपुंज मनोधैर्य आहे किंवा ज्ञान आहे त्याची आपण लोकांना सतत जाणीव करून देत राहतो. तर ही गोष्ट चुकीची आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण ठेवा, कारण ते आहेत आणि आहे, त्यात काही बदल होणार नाही. मग हा विवेक सांभाळावा, प्रसंगावधानी राहावं आणि हवे ते प्राप्त करायचे आहे, तर ते करण्यासाठी आपल्याला ईश्वराने प्रयत्नांचं सहाय्य दिलेलं आहे. तर आपण ती प्रयत्नांची कास धरावी, म्हणजे आयुष्यात काही मिळालं नाही असं न होता सर्वत्र आबादी आबाद होईल, अशी उत्तम शिकवण घेऊन आपण पुढच्या समासाकडे म्हणजे तिसऱ्या समासाकडे वळतो आहोत. तिसऱ्या समासाचं जे शीर्षक आहे ते आहे भक्त निरूपण. श्री समर्थ ते स्पष्ट करतात की माणसाने जीवनात प्रपंच आणि परमार्थ म्हणजेच इहलोक आणि परलोक यांचा नीट विचार करावा. प्रपंच योग्य पद्धतीने साधण्यासाठी जाणत्यांची म्हणजे साधू संतांची, विचारी लोकांची, विवेकी माणसांची संगत धरावी आणि परमार्थ साधण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावे शरण जाणे, याशिवाय दुसरा मार्ग नाही. सारासार विचार करणे ही महत्वाचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला परमार्थाचं खरं स्वरूप जाणताच येणार नाही. या दृष्टीने मग आपला समज आहे तो असा दृढ होतो की विश्वामध्ये दृश्य अदृश्य असे दोन प्रकार आहेत वस्तूंचे. मग जड जे आहे ते नष्ट होणार आहे आणि चंचल आहे ते, मात्र अदृश्य जे आहे ते केवळ शाश्वत असतं. मग या शाश्वताचा विवेक संपन्न वृत्तीने स्वीकार करून अवघ्या त्रैलोक्याचीच पर करावी आणि शाश्वत अशाश्वताचा निवाडा करावा आणि पुढे शाश्वत निर्विकारी परब्रह्मामध्ये ते म्हणाले जे जे विकार झाले त्यामुळे मूळ माया आणि अंतरात्मा यांची निर्मिती झाली. मग तिच्याच पासून पिंड, ब्रह्मांड, 8 देह हेही साकार झाले. एवढंच नाही तर अवघं विश्वही साकार झालं. नुसतं साकार झालं नाही तर ते दृश्य स्वरूपात दिसू लागलं. विवेकाने माईकाचा त्याग करायचा. माईकाचा म्हणजे ज्या ज्यावर मायेचं आवरण आहे त्याचा त्याग आणि परब्रह्माचा शोध घ्यायचा आहे. हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, मी कोण, याचा शोध घ्यायचा. मग तो कुठे घ्यायचा, तर ते म्हणतात स्वतःच्या अंतःकरणातच घ्यायचा आहे, अन्यत्र कुठेही शोधायची गरज नाही. मग हा शोध घेतल्याने खोटा मी पण जो आहे तो गळून जातो आणि आपण केवळ आत्मा हीच अनुभूती शिल्लक राहते. खोट्या मीपणाच्या गळण्याने
मनातलं द्वंद्व म्हणजे वेगळेपणाची जाणीव संपते आणि मग तिथे आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींची निवृत्ती होऊन आपल्याला उन्मनी अवस्था येते. या अवस्थेत ज्ञानाचे विज्ञान होते, ध्यानाचे ध्येय बनते, सर्व पापे लयाला जाऊन जन्माचे सार्थक होते. या पदाला पोचलेले जे जे कोणी तत्वज्ञानी साधक साधू संत आहेत ते दासच आहेत. आणि ते दास का राहतात तर त्यांच्या जागी स्वतःसाठी काहीही उरत नाही. इतरांच्या जन्माचं सार्थक करण्याचं कार्य ते पुढे आयुष्यभर करत असतात आणि म्हणून ते स्वतःला दास म्हणून घेतात. असे दासपण प्रत्येकाला प्राप्त व्हावं आणि जग तारण्याची त्याच्या अंगी महान शक्ती प्राप्त व्हावी, हे जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला अशा समासांचा अभ्यास नितांत आवश्यक आहे. आणि तो आपण करून या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे चौथ्या समासाकडे वळतो आहोत. त्याच शीर्षक आहे विवेक वैराग्य निरूपण. व्यवहार आणि परमार्थ खऱ्या अर्थाने यशस्वी करायचा असतो आणि त्यासाठी ते म्हणतात दोन्हीमध्येही एक विशिष्ट प्रकारची पात्रता लागते, योग्यता लागते. आत्मज्ञान प्राप्तीसाठी विवेक वैराग्य लागतं. साधकाची साधना सुयोग्य पद्धतीने चालण्यासाठी विवेक वैराग्य दोन्हींचा विकास समतोल होऊन ते अंगी बाणावे लागतात. यातलं एक जर ऋण असलं तर समर्थ म्हणतात ना प्रपंच ना परमार्थ अशी दुरावस्था प्राप्त होते. आणि म्हणून विवेक म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. आपलं ध्येय कोणतं, आपली साधना कोणती, प्रपंचाचे स्वरूप काय आणि जगाचा स्वभाव कसा आहे, स्वरूपानुभवाची लक्षणं कोणती आहेत, असे सगळे प्रश्न आपल्याला प्रारंभी सोडवायचे आहेत. आणि हे सोडवण्याकरता परमेश्वरानं आपल्याला दिलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला या प्रश्नांचं आकलन म्हणजे उकल करायची आहे. मग ही उकल झाल्यानंतर ते म्हणतात काय होतं तर वैराग्य प्राप्त होतं. मग वैराग्य आणि विवेक दोन्ही समसमान हवेत हे आधीच त्याने सांगितलं. मग ज्याच्या ठिकाणी या गोष्टी समसमान आहेत ती व्यक्ती म्हणजे उत्तम साधक आहे. तो नुसता साधक स्वतःपुरता राहत नाही हे महत्वाचं. आणि समर्थ ते स्पष्ट करतात की तो परमार्थाचा प्रचारक असतो. त्याची एकच वासना असते आणि ती केवळ म्हणजे भगवंत. तो भगवंताचे रसाळ भजन हरी कीर्तन करतो. निरूपणी स्वानुभवांचा रस तो समस्त श्रोत्यांवर शिंपडीत जातो. सारांश काय ते उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, अनुभवाचे ब्रह्मज्ञान, आचारशीलता आणि परोपकार या सर्व गुणांनी संपन्न असलेल्या लोकांना ते म्हणतात आपण परमार्थाच्या मार्गावर आणून सोडलं पाहिजे. यानंतर ही शिकवण घेऊन आपण आता 12व्या दशकाच्या समारोपाच्या म्हणजे आजच्या कथनाच्या 5व्या समासाकडे जातो आहोत. त्याच शीर्षक समर्थांनी दिलेले आत्मनिवेदन. श्री समर्थ या 5व्या समासात विश्वातले भेद स्पष्ट करीत आहेत आणि हेही स्पष्ट करतात की ते सर्व
अशाश्वत आहेत, म्हणजे नाशवंत आहेत, विनाशी आहेत. विनाशी नाशवंत म्हणजेच अशाश्वत. याचा अर्थ काय? तर ते म्हणतात लयाला जाणारे, नाश पावणारे. मग हे सगळं लयाला गेल्यानंतर इथे काय उरतं, हा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. समर्थ याचं अत्यंत छोट आणि सोपं उत्तर देतात. ते म्हणतात इथे फक्त आणि फक्त ब्रह्म उरतं. परंतु या परब्रह्माची अनुभूती प्राप्त होण्यासाठी आत्मनिवेदनाची नितांत आवश्यकता असते. मग त्याचे 3 प्रकार आपल्याला सांगतात. आत्मनिवेदनाचे 3 प्रकार आपल्याला सांगितले. पहिला प्रकार आहे मी माझे, सर्व काही माझे नसून भगवंताचे आहे. या भावनेने जगात वावरणे, ही जी पहिली क्रिया आहे, याला समर्थांनी जड आत्मनिवेदनाची परिभाषा दिलेली आहे किंवा हे नामकरण केलेलं आहे की जड आत्मनिवेदन. दुसरी गोष्ट ते आपल्याला सांगतात, परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, तोच खरा कर्ता आहे. येथला प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे आणि प्रत्येक वस्तूत अथवा घटनेत, प्राण्यात म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा अंतरात्म्याच्या अस्तित्वाची, सत्तेची जाणीव जागी ठेवून वर्तन करणे, याला त्यांनी चल आत्मनिवेदन म्हणलेलं आहे. आणि तिसरं आत्मनिवेदन ते आपल्याला सांगतात, माया निर्मित चंचल जे काही आहे ते स्वप्नवत आहे, म्हणजे दिसत आहे तरी ते खरं नाही. आणि म्हणून हे जर खरं नसेल विश्व, तर त्या विश्वात असलेला मी तरी कुठला खरा, आणि ही जाणीव आपल्याला मनात ठेवायची आहे. आणि अशा प्रक्रियेतून मी जेव्हा नाहीसा होईल, त्याच वेळी घडणारी घटना म्हणजे निराकार निश्चल ब्रह्माशी तदाकार होणे, यालाच त्याने निश्चल आत्मनिवेदन म्हणलेलं आहे. मग साधकाने आपला जो आत्मनिवेदनाचा प्रवास आहे, तो जड आत्मनिवेदनापासून प्रारंभित करावा आणि हा प्रवास अखेरी निश्चल आत्मनिवेदनामध्ये समर्पित करावा. म्हणजे तो ठेवू नये, तिथे समर्पित व्हावं. ही जीवन जगण्याची पारमार्थिक उच्चतम शैली, मानवी जीवनाला खरा आकार देणारी, आधार देणारी, खऱ्या आनंदाची प्राप्ती करून देणारी आहे. आणि म्हणून हे ज्ञान प्रत्यक्षानुभूतीद्वारा प्राप्त करून घ्यायचं आहे. असेल तर नाही, ते म्हणतात आहे. आणि म्हणून या समासाचा अत्यंत खोलवर जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, मनन चिंतन करायचं आहे. आणि या परमार्थाच्या प्रवासामध्ये आपली गाडी पुढे पुढे न्यायची आहे. म्हणून आजच्या या कथनाचा आपण इथे समारोप करतो आहोत आणि रघुरायाचं पुण्यस्मरण करून थांबणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदासजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता आहे, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील हा माझा विश्वास आहे, मला त्याची खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा.
डॉक्टर शुभदाजी आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.